नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पोलीस प्रशासन या विषयावरती महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पदे आणि पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हे प्रश्न थेट पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार पोलीस आयुक्त. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. पोलीस दलात एक स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2. पोलीस उपमहानिरीक्षक. या प्रश्नाबद्दल बघितलं तर एक स्टार हे पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गाडीवर असतो आणि 2 स्टार हे पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गाडीवर आणि 3 स्टार हे पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गाडीवर असतात. प्रश्न क्रमांक 3. जिल्ह्यामध्ये होमगार्ड प्रमुख कोण असतो? या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3. समादेशक. प्रश्न क्रमांक 4. पोलीस पाटील पदी नियुक्ती होण्यासाठी किमान टिंब इयत्ता उत्तीर्ण असावे लागते. तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2. 10वी. या प्रश्नाबद्दल बघितलं तर पोलीस पाटील पदासाठी किमान वय 25 व कमाल 45 वर्ष आवश्यक असते. त्यांची निवड 10 वर्षांसाठी प्रांत अधिकारी करतात. नियुक्ती वय 60 वर्षे आहे. त्यानंतर या पदावर राहता येत नाही. प्रश्न क्रमांक 5. पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? तर महसूल विभाग. प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर ऑप्शन क्रमांक 1. या प्रश्नाबद्दल बघितलं तर 1857 मध्ये पोलीस पाटील पदाची निर्मिती करण्यात आली आणि 1962 साली पोलीस पाटील पद हे वंश परंपरेने भरण्यासाठी तरतूद रद्द केली. कायदा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नियुक्ती. प्रश्न क्रमांक 6. होमगार्ड दलाचे प्रमुख कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. महासमादेशक. होमगार्डची स्थापना मुंबई प्रांतात 1946 मध्ये झाली. स्थापना दिन 6 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 8. पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ पदोन्नतीने भरले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3. पोलीस निरीक्षक. प्रश्न क्रमांक 9. पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1. हेड कॉन्स्टेबल. या प्रश्नाबद्दल बघितलं तर हेड कॉन्स्टेबल म्हणजे हवालदार. पदोन्नती दर 10 वर्षांनी होत असते. प्रश्न क्रमांक 10. जिल्हा स्तरावर पोलीस खात्यात प्रमुख टिंब असतात. तर या प्रश्नाचं उत्तर असणार पोलीस अधीक्षक. ऑप्शन क्रमांक 1. त्यांची नेमणूक राज्य सरकार करते. पोलीस आयुक्त हे तुलनेत मोठ्या शहरातील पोलीस खात्याचे प्रमुख असतात आणि पोलीस महासंचालक हे राज्याचे पोलीस खात्याचे प्रशासकीय प्रमुख असतात. राज्याचे गृहमंत्री हे राज्याचे पोलीस खात्याचे राजकीय प्रमुख असतात. आणि प्रश्न क्रमांक 11. राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3. पोलीस महासंचालक. प्रश्न क्रमांक 12. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणते चिन्हे असतात?
तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 3 स्टार. या प्रश्नाबद्दल बघितलं तर पोलीस उप-अधीक्षक हा ग्रामीण भागात असतात. त्यांना डी.वाय.एस.पी किंवा पोलीस उप-अधीक्षक असे म्हणतात. त्यांची निवड एमपीएससी मार्फत अथवा पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीने होते. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 विशेष पोलीस महानिरीक्षक. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण पोलीस यंत्रणेत 8 परिक्षेत्र असून 34 ग्रामीण जिल्हा पोलीस दले आहेत. प्रश्न क्रमांक 14. पुढीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 अप्पर पोलीस महासंचालक. प्रश्न क्रमांक 15 मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र पोलीसमध्ये खालीलपैकी सर्वात कनिष्ठ पद कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 सहाय्यक आयुक्त. प्रश्न क्रमांक 17. पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर काय काय असते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2. या प्रश्नाबद्दल बघितलं तर पोलीस उपनिरीक्षकांच्या खांद्यावर 2 स्टार लाल निळे चित्त व मोपोसे असते. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र पोलीस ध्वजातील टिंब हर पारंपरिक चिन्ह आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 पंचकोनी तारा. या प्रश्नाबद्दल बघितलं तर 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि 1961 साली पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांना ध्वज सोपवला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.